समाजाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानत त्याबाबत विधान केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे। तसंच धर्मदाय आयुक्त अमोघ काळोती आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांचेही आभार मानलेत। या प्रसंगी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या विषयावर कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता हा विषय फक्त व्यवहारापुरता ठेवावा असं सूचक विधान केलंय। याचिकाकर्ते योगेश पांडे यांनीही जैन समाज कधीच कुठल्याही गोष्टीसाठी सरकारकडे मागणी करत नाही, मात्र मुख्यमंत्री न्याय देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असा विश्वास व्यक्त केलाय। तर डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात सक्षम आणि आदर्श मुख्यमंत्री आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। धर्मदाय आयुक्तांच्या स्थगितीमुळे जैन समाजातील अनेक धार्मिक संस्थांना दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल असा विश्वास समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलाय। जैन बोर्डिंगमध्ये जे 65 वर्ष जुनं श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे, त्या मंदिरावरती फार मोठं संकट आलेलं आहे। ते मंदिर गहाण टाकण्यात आलं। त्या मंदिराची विक्री व्यवहारामध्ये त्या मंदिराचा उल्लेख केला असता, पण ते पूर्णपणे स्थान हे विक्री झाले, ते सेंटरमध्ये ते जागा वगैरे सगळं। तर आम्ही तातडीने धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला की आम्हाला ताबडतोब सुनावणी मिळावी। पुण्यामध्ये फार मोठा मोर्चा निघाला, आक्रोश मोर्चा निघाला आणि आज तातडीने धर्मदाय आयुक्त महोदयांनी आज सुनावणी घेतली। त्या सुनावणी दरम्यान आम्ही त्यांना मुलगी आपल्यावरतीचं फोटो दाखवले, त्याचे पुरावे दाखवले आणि तसं दिशाभूल करून धर्मदाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं। त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांच्या स्वतःच्या आदेशात त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब